आणि 1908 साली रामजी बाबांनी भीमरावाचं लग्न करायचं ठरवलं. रत्नागिरी जिल्हा येथील दापोली तालुक्यातील वणंद नावाचं छोटंसं गाव आहे माझ्या मित्रांनो, माता भगिनींनो. त्या वणंद गावचे भिकूजी धोत्रे वणंदकर यांची सालस कन्या म्हणजेच तुमच्या आमच्या रमाई. या रमाचा भिवाशी विवाह निश्चित झाला, परंतु त्या काळी ढोल ताशे नगारे वाजवून लग्न लावण्याची मुभा नव्हती. काही सामाजिक रूढी बंधन होती. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या माता भगिनींनो की अशा वेळी बाबासाहेबांचं लग्न कुठं झालं ठाऊक आहे? अरे बाबासाहेबांचं लग्न होतं भायखळ्याच्या मासळी बाजारामध्ये. बघा माझ्या माता भगिनींनो, माझ्या मित्रांनो, बांधवांनो, ज्यांच्या कृपेनं आपल्या समाजातील लग्न एसी हॉल मध्ये होतात. पंचपक्वानांचं जेवण दिलं जातं, लाखो रुपयाची रोषणाई केली जाते, पण त्या महामानवाचं लग्न भायखळ्याच्या मासळी बाजारामध्ये होतं. आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. परंतु असं घडलं, या मनवादी व्यवस्थेमध्ये असं घडलं. परंतु आता रमाई रामजी बाबांची सून आणि डॉक्टर आंबेडकरांची पत्नी म्हणून आंबेडकर परिवारात आल्या. खूप काबाड कष्ट उपसले त्या मातेनं. तिनं आता ठरवलं की बाबासाहेबांच्या पावलावरती पावलं ठेवून या समाजाची सेवा करायची. कारण माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमानं. Yeah.